नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय PCMC. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणि त्याआधीच सुरू झालेली राजकीय रणधुमाळी. पक्ष बदल, नेते बदल, निष्ठा बदल आणि सत्तेसाठी सुरू झालेली पळवापळवी. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण पाहणार आहोत निवडणूक जाहीर होताच महायुती कशी फुटली, अजित पवारांनी पहिला डाव कसा टाकला, भाजपने कसा मेगा स्ट्राईक केला, कोण कुठून कसे गेला, सर्व नावांसह, आणि शेवटी मतदार काय निर्णय घेणार. सोमवार दिनांक 15 पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होते आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी राजकीय घोषणा करतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही, भाजप स्वबळावर लढणार. या एका घोषणेनं भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना तीनही पक्ष स्वतंत्र मैदानात उतरले आणि इथूनच सुरू झाली फोडाफोडी, पक्षांतर आणि रणधुमाळी. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना थेट पक्षात घेतलं. अश्विनी जाधव माजी नगरसेविका, सीमा सावळे माजी नगरसेविका व माजी स्थायी समिती अध्यक्ष, त्यासोबत शिवसेनेतील अनेक जण राष्ट्रवादी झाले. प्रमोद कुटे माजी नगरसेवक, ॲडव्होकेट सचिन भोसले माजी नगरसेवक व माजी शहर प्रमुख, नेताजी काशीद उपशहर प्रमुख, रुपाली आल्लाट महिला शहर संघटिका, सगळ्यांच्या हातात घड्याळ. स्पष्ट संदेश, महापालिका काबीज करायचीच. अजित पवारांच्या या खेळीला भाजपनं दिलं अत्यंत जोरदार प्रत्युत्तर. मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपात झाले घाऊक पक्षप्रवेश. या पक्षप्रवेशात फक्त काही नाही तर माजी महापौर, शहर प्रमुख, अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते. सर्वात ठळक नावं: संजोग वाघेरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख, माजी महापौर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार. संजोग वाघेरे यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या यादीवर एक नजर टाकूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक विनोद नडे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, संजय काटे, आशा सूर्यवंशी, प्रवीण भालेकर, जालिंदर शिंदे, समीर मासुळकर यांच्या पत्नी, संजोग वाघेरे यांच्या पत्नी व माजी स्थायी समिती अध्यक्ष उषा वाघेरे, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम. शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेवक अमित गावडे व मिनल यादव. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये आले. माजी नगरसेवक सद्गुरू कदम, जे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे बंधू आहेत. पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सचिन सानप, दादा नरळे, डॉक्टर सुहास कांबळे, अशोक मगर, नागेश गवळी, एकूण 11 माजी नगरसेवक आणि 23 पदाधिकारी. भाजपच्या घाऊक पक्षप्रवेशावर राष्ट्रवादीने पलटवार सुरूच ठेवला. माजी नगरसेवक संदीप वाघेरे, उपशहर प्रमुख राजेश आरसूळ, मनीषा आरसूळ, भाजपचे गणेश लंगोटे, त्यांच्या पत्नी, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, दीप्ती कांबळे, विशाल काळभोर. राष्ट्रवादीने नारा दिला, राष्ट्रवादी अभी जिंदा है. भाजपचा पलटवार. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे निवडणूक लढवलेले राहुल कलाटे, शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांचे बंधू व माजी नगरसेवक प्रकाश बाबर, त्यांच्या परिवारातील माजी नगरसेविका शारदा बाबर, मुलगा अमित बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, अनुराधा गोफणे
हे भाजपच्या गळाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणतात, त्यांना तिकीट मिळणार होतं, अजितदादांचा पूर्ण विश्वास होता, पण विजयाची खात्री नसल्याने त्यांनी पक्ष सोडला. मतदार त्यांना धडा शिकवतील. भाजपचे महेशदादा म्हणतात, देव, देश, धर्म आणि संस्कृतीसाठी भाजपचा विजय निश्चित आहे. निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणतात, शहर विकासाची गोडदोड अशीच चालू राहील. आजचा खरा प्रश्न, चिन्ह कोणतं, चेहरा कोणाचा, विश्वास कोणावर. पक्ष बदलले पण मतदार बदलतील का? दल बदलूंना नव्या चिन्हाचा फटका बसणार का? तर मित्रांनो, ही आहे पिंपरी चिंचवडची रणधुमाळी पालिका निवडणुकीची. पळवापळवी सुरू आहे, पण निकाल ठरवणार आहे मतदार. ही लढाई आहे सत्तेसाठी की विश्वासासाठी? उत्तर मिळेल मतदान यंत्रातून. मी विवेक इनामदार, माय PCMCसाठी. रणधुमाळी पालिका निवडणुकीची अशी ही पळवापळवी. नमस्कार.